मला जेवढं शक्य आहे, जी गोष्ट होणारी आहे, मी त्याच गोष्टींचा शब्द देतो. त्याच्या पलीकडे मी शब्द देत नाही. मी वाटेल ती तुम्हाला स्वप्न दाखवणार नाही. मी वाटेल ती स्वप्न तुम्हाला विकणार नाही. ज्या गोष्टी शक्य आहेत तेवढ्याच गोष्टी मी तुमच्या समोर ठेवू शकतो. हे राज्य जर हातामध्ये आलं, महाराष्ट्रासारखं राज्य हातामध्ये आलं, तर प्रगतीही करीन महाराष्ट्राची आणि स्वाभिमानही टिकवीन. कोणासमोर निंदा होणारा, कोणासमोर लाचार होणारा महाराष्ट्र मी होऊ देणार नाही. जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, जे करतोय ते तुमच्यासाठी करतोय, जो विचार करतोय, जी स्वप्न पडतायत ती तुमची पडतायत, त्या सगळ्या विचारांना साथ तुम्ही तुमच्याकडनं मला मिळाली पाहिजे. आणि म्हणून ताठ मानेने जगणारा हा महाराष्ट्र, ज्यांनी आज अख्ख्या हिंद प्रांतावरती राज्य केलं, तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची सत्ता या राज ठाकरेच्या हातात, त्याच्या सहकार्यांच्या हातात एकदा देऊन बघा. घरावर संकट आलं की आम्ही उभं राहायचं, आणि आमच्यावर संकट आलं तर जेव्हा आमच्या बहिणींच्या वर्दीवर हात घातला तेव्हा कोण आलं? राज ठाकरे. लाखोंचा मोर्चा जेव्हा आमच्यासाठी निघाला ना, तेव्हा वाटलं की आपला माणूस आहे आपल्या पाठीशी. सत्तेत नसताना सुद्धा आमची खोटी निलंबनं मागे घ्यायला लावली, तेव्हा वर्दीतल्या या आतल्या माणसाने सॅल्यूट ठोकला राजसाहेबांना. आपल्याकडे लॉ आहे, पण ऑर्डर देणारा योग्य माणूस नाही. हा महाराष्ट्र 24 तासात क्लीन करायचा असेल ना, तर राज ठाकरेच पाहिजे. आपल्याला काय माहित ती लहान पोरगी घरी जाऊन बोंबाबोंब करणार आहे म्हणून. थोडं करून बघितलं तर काय फरक पडतो? हा, त्या पोरीला काय कळणार? हे मॅटर आहे ना, बाहेरच दाबता आला असते. आणि मनसेवाले चला यांनी तापवलं हे प्रकरण. चला हे जर नसते ना, तर आज आपण बाहेर असतो. तर नशीब यांच्या हातात पुरता नाही सापडलं. या मनसेवाल्यांची शिक्षा नाही परवडणार आपल्याला. हे जर का सत्तेत आले ना, तर आमच्या सारख्यांचं काही खरं नाही. या बाबतीत तो राज ठाकरे लय डेंजर माणूस. इधर से निकल के अपने मुल्क जाना पड़ेगा. खुदा के बरकतीन से सब सही चल रहा था. पहले मैं आया, फिर ये पूरा गांव बसा. माहिम की खाड़ी में मजार खड़े होने वाली थी. लीगल नहीं थी भाई, पता है, पानी में थी. सोचा किसी के ध्यान में नहीं आएगा, लेकिन ये राज ठाकरे से देखा नहीं गया. यहाँ के मुस्लिम लोग नहीं चुपते उसको, हम जो बाहर से आते हैं ना वही चुपते हैं. साला मजार का वीडियो बना के पूरा गोल खोल के रख दिया, तोड़ दिया बीएमसी ने. साला ये राज ठाकरे रहेगा ना, तो अपन के जैसे बाहर के लोगों का यहाँ टिक पाना मुश्किल है. साला इतने साल से ये कोशिश कर रहा था. पहले तो कुछ पीला लाइन का नाटक लेके आया कि वहां तक ट्रैफिक रहेगा तो टोल फ्री, फिर खुद रास्ते पे उतर गया. और आज तो मेरा टोल ही बंद कर दिया. इतनी मेहनत से सबको खिला पिला के ये सब खड़ा किया था, सब चौपट हो गया. हाँ मालूम है, लोगों का भला हुआ, हमारा तो घाटा हो गया ना. तुम्हारा और राज ठाकरे ट्राई करो, रास्ते पे उतरो. ये सब उस राज ठाकरे की वजह से हुआ है. चैटिंग को मना किया था मैंने, मराठी लोगों को हायर मत करो. पूरा ऑफिस तोड़ दिया मेरा. जो सावंत है ना, उसको टाइम पे पगार नहीं दिया. हाँ पता है, 3 महीने का पेमेंट बाकी था. पर अपने मालिक पे कोई आवाज चढ़ाता है कि भाई ये बाकी लोग काम नहीं करते गुलाम की तरह. वो सावंत पे ना मराठी का कीड़ा था, हर बात में उंगली उठाने का. निकाल दिया उसको विदाउट नोटिस. सोचा क्या करेगा, कर दिया. मनसे के लोग आए थे, उन्होंने उसका पेमेंट भी करवाया, उसको काम पे भी रखा. ये सब ना उस राज ठाकरे की वजह से हुआ है. अभी खर्चा करके नया बोर्ड बनवाया, लेकिन एक जीआर आया और हमारी लगा के गए. इनको शॉप का बोर्ड मराठी में चाहिए. खर्चा क्या इनका बाप करेगा क्या? ये सब ना ये मनसे और राज ठाकरे के नाटक. लेटर भेजा है, लेटर लिखा है, जर मराठी पार्टी नाही लावली तर आमचे कार्य करते चर्चा. अरे इनके चर्चा का खर्चा पता है मुझे, बदलवा रहा हूँ बोर्ड, क्योंकि पता है मुझे बोर्ड से महंगी मेरी दुकान है. मराठी के लिए मनसे वाले कुछ भी कर सकते. ये सब ना राज ठाकरे की वजह से हुआ है.
आता जोपर्यंत ही घरी येत नाही तोपर्यंत अशीच धाकधूक लागून राहणार. मी आहे असुरक्षित महाराष्ट्र. असुरक्षिततेचा हा कलंक मी पुसणार. आता एक संधी राज ठाकरेला देणार. सुरक्षित महाराष्ट्रासाठी आता फक्त राज ठाकरेच पाहिजे. अडकदार नेतृत्व आहे आणि जे काही करू शकतील लोकांसाठी आणि जे करतायत, तर मग हे टोल आहेत किंवा रस्त्यांची दुरुस्ती आहे, एखाद्या आता हे बदलापूरचं प्रकरण जे होतं मुलीचं, सगळ्याच लोकांपुढे उभं राहून स्पष्टपणे बोलणारे जर कोणी असेल तर ते राजसाहेब आहे. नुसतं बोलणारे नाही तर करूनही दाखवतील ते, अशी मला अपेक्षा आहे. आम्ही साधे नागरिक आम्ही असा विचार करतो की आम्हाला वाटणारा जो नेता आहे तो कसा हवा, तर राजसाहेबांसारखा. या चूक चला या एक चला प्रगतीच्या गतीसाठी इंजिनाला मत द्या. तुमच्या राजाला साथ द्या. तुमच्या राजाला साथ द्या. तुमच्या राजाला साथ द्या. तुमच्या राजाला. क्या लगता है आपको महाराष्ट्र में किसकी सत्ता आनी चाहिए? कौन है जो महाराष्ट्र को सुधार सकता है? प्लीज. 4 पिढ्या झाल्या आम्ही इथेच राहतो. आपकी मराठी तो बहुत अच्छी है. आपकी भी होनी चाहिए. आता मी माझ्या भाषेत उत्तर देते. આ ભોંગડાનો અવાજ અમને ત્રાસ થાય કે નહીં? અહીંયા ભોંગડા ત્યાં ભોંગડા, દિવસમાં 5 વાર. અરે ધર્મ કોઈ પણ હોય, કઈ લોકોને ત્રાસ આપવા માટે હોય છે? એના માટે કોણ બોલ્યું? રાજ ઠાકરે જ બોલ્યા હતા ને. એ વખતની સરકારે જો થોડો સાથ આપ્યો હોત ને તો ભોંગડાનો અવાજ સાવ જતો રહ્યો. હા સમાજ સરળ करायचा असेल ना तर राज ठाकरेच पाहिजे. महाराष्ट्रातला दुष्काळ हा महाराष्ट्राचा भूतकाळ असेल. हो, हे शक्य आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच तुमचं मत द्या. निशाणी रेल्वे इंजिन. ही आत्ताची जी निवडणूक आहे ना 2024ची, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी काय म्हणतोय तुम्हाला नीट ऐका. ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. जर आज परत 30 मंडळी जर परत जर समजा महाराष्ट्रामध्ये निवडून आली, या महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. कारण या आता जे सगळा चिखल झालेला आहे, या चिखलातनं जी लोक उभी राहिलेली आहेत, या लोकांचा नक्की स्वतःवरचा विश्वास जास्ती वाढणार की आम्ही जे केलं ते योग्य केलं. आम्ही जो व्यभिचार केला तो योग्य केला. आम्ही जो मतदारांच्या मताचा अपमान केला तो योग्य केला. हे त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेला आता होईल, जर समजा तुम्ही मतदान केलं त्याच लोकांना, तर मग पुढे काही खरं नाही. कोणी नाही वाचू शकत. हे अशाच पद्धतीचं राजकारण सुरू होणार. कोण कुठच्या पक्षामधून निवडून येतोय त्याला काही अर्थच राहणार नाही. कोण कुठच्या विचारांचा त्या विचारालाही काही अर्थ राहणार नाही.
सगळंच बंद करावं लागेल, सगळंच सोडावं लागेल.